तर आपण शब्द आणि शब्दार्थ याच्याविषयी थोडासा विचार करूया. अं, सुनील साळवे म्हणतात ते बरोबर आहे की एक एक शब्द घेऊन आपण अभ्यास केला पाहिजे. आणि आपण पुढे असंही विचार केलेला आहे की नुसते शब्द महत्वाचे नाही, शब्दाचे अर्थ, अन्वय अर्थ, गर्भित अर्थापर्यंत आपल्याला जाता आलं पाहिजे. आणि ते जाण्यासाठी स्वतंत्र विचार करण्याची पण एक सवय लागली पाहिजे प्रत्येक शब्दाचा. दुसरा मुद्दा आपण असं म्हणतोय की धम्म हा प्रॅक्टिकल आहे. म्हणजे कशाचा अभ्यास करा, धम्म हा प्रॅक्टिकल आहे. आणि प्रॅक्टिकल याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत जे आपण वाचतो, ऐकतो, ते प्रॅक्टिस मध्ये उतरेपर्यंत त्याचा आपल्याला एक प्रकारे किस काढावं लागतं किंवा चिंतन करावं लागतं त्याच्याविषयी. मग ती गोष्ट प्रॅक्टिकल पर्यंत जाते. जसं आता आपण म्हणतो सती साधना किंवा जागृती, जागृतीची साधना किंवा जागृतीची कार्यशाळा, असं जे आपण शब्दप्रयोग करतो, तर मग काही लोक विचारतात किंवा जागृती म्हणजे मग नेमकी कशाची जागृती. हा प्रश्न बरोबर आहे, कशाची जागृती. कारण जागृतीमध्ये जागृती साठवलेली नाही. आता आपण बाहेर हा जागृती शब्द बऱ्याच अंगाने ऐकतो आपण. आपण असंही म्हटलेलं बाबासाहेबांनी जनजागृती केली. बाबासाहेब लोकांना जागं करायचे. म्हणजे जी लोकांच्या मनाची गाफील अवस्था होती त्याच्यामध्ये त्यांना ते तिथून जणू काही झोपेतून उठवायचे ते. तर ती जागृती आहे. ती त्याला आपण सामाजिक जागृती म्हणतो. परंतु ऍक्च्युली ती मानसिक जागृती आहे. लोकांना लोकांची झापड उडाली पाहिजे. लोकांचा गाफीलपणा कमी झाला पाहिजे. लोकांनी जगण्याबद्दल विचार केला पाहिजे, जीवनाविषयी विचार केला पाहिजे, स्वतःविषयी विचार केला पाहिजे, कुटुंबाविषयी विचार केला पाहिजे. म्हणजे विचार करायला प्रवृत्त करणारी जी गोष्ट आहे ती जागृती आहे. विचार करायला प्रवृत्त करणार. नाहीतर माणसाचं मन जे असतं ना, हे बऱ्याचदा असं स्थितीप्रिय असतं. म्हणजे स्टॅटिक. मनुष्य स्थैर्याकडे जास्त झुकलेला असतो. म्हणजे एकसारखं असावं, जे काय आहे ते एकसारखं असावं, त्याच्यात बदल नको. आणि म्हणून माणसाचं मन जे आहे ना, हे स्टॅटिक राहण्याकडं, स्थिर राहण्याकडं, जडत्वाकडे झुकलेलं असतं जास्त. इनर्शिया ज्याला म्हटलेलं आहे, जडत्व. म्हणून आपल्याला कसं आहे की आता ही रूम आहे, मी अशी केली ना, मग ती अशीच राहिली पाहिजे. मग मग इथे मला व्यवस्थित बसता येतं. आणि मग इथून मला व्यवस्थित सेशन घेता येतात, मला अभ्यासही करता येतो, पाहिजे तेव्हा मला इथं आराम पण करता येतो. माझे पुस्तकांचा पसारा इकडचा तिकडचा आता घरामध्ये, आता सुनंदा म्हणते काय हा पसारा मांडलाय. पण मला पटकन एखादं पुस्तक पाहिजे असेल तर ते लगेच असं समोर असावं असं मला वाटतं. तो पसारा चालतो मला. तो पसारा चालतो, ती काय वायरिंग चालते किंवा काय असेल ते चालतं, कारण ते लगेच मला ते पाहिजे ते. आता मी तुम्हाला आता काल 2 दिवस तुम्ही पाहिलं की पुस्तकाचा अभ्यास करता करता मला एकदम दुसऱ्या पुस्तकाची मला जर आठवण झाली तर मला ते पटकन घेता आलं पाहिजे. मग तो पसारा मला चालतो. तर असं पाहिजे आणि कायम पाहिजे असं मला वाटतं. पण याच्या समजा आता पसारा आवरा म्हटलं की पसारा आवरू शकतो आपण, सगळं एका बाजूला ठेवू शकतो, सगळं सिस्टमॅटिक. पण जेव्हा मला पटकन एखादी गोष्ट पाहिजे असते तर ती पटकन मिळत नाही. मग ते परत ते आवरलेला पसारा आपण मोकळा करणार आणि ते पुस्तक शोधणार. तर माणसाला कसं की स्टॅटिक स्थितीशीलता ही गरजेची पण असते. परंतु स्थितीशीलता ही गॅरंटीची गोष्ट नाही. गॅरंटी म्हणजे आपल्याला जसं पाहिजे तसं नेहमीच असेल असं नाही. तर माइंड हे स्थितीशीलतेकडे झुकलेलं असतं. परंतु प्रत्यक्ष ज्याला प्रगती म्हटलेलं आहे, डेव्हलपमेंट म्हटलेलं आहे. आता हे फक्त मी या घराविषयी किंवा याच्याविषयी बोललो, मी रूम बद्दल. पण सामाजिक पातळीवर जर विचार केला, तशी स्थितीशीलता जर माणसांना, लोकांना आवडत असेल ना, की जे चाललंय ते चांगलं आहे,
कसं का असेल जे चाललंय ते चांगलं, त्याच्यामध्ये एक सिस्टमॅटिकपणा आहे ना, व्यवस्थितपणा आहे ना, म्हणजे जे चाललंय ते चांगलं असो नाही तर वाईट असो. तर माणसाला ह्या स्थितिशीलतेची जास्त ओढ असते, एकसारखेपणाची. म्हणून हे प्रथा परंपरा जे आहेत ना, सण उत्सव, सांस्कृतिक गोष्टी ज्या असतात, सामाजिक गोष्टी, सांस्कृतिक गोष्टी, ज्या सवयीच्या झालेल्या असतात, त्या सवयीच्या गोष्टीमध्ये चालणं माणसाला फार आवडतं. म्हणजे त्याच्यात बदल नकोय. तर आपण बाबासाहेबांच्या जनजागृतीबद्दल बोलताना ते ते लोकांना जागं करायचं, म्हणजे जे चाललंय, जे स्थिर वाटतंय, जे एकसारखं आहे, त्याला बदलायचा आणि हलवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यासाठी जागं केलेलं आहे. आणि ती गोष्ट बऱ्याच लोकांना अप्रिय पण वाटायची. तुम्हाला मागे मी सांगितलेलं आहे, मी आता जागृतीबद्दल बोलतोय हा. कारण हा जागृती सतीचा मुद्दाच आपल्याला इतका महत्वाचा आहे, की हे आता जे आपण धम्मचक्र प्रवर्तन पाहतोय, ह्याला पण जर माइंड जागृत नसेल, जागृतीपर म्हणून आपण आता सती धम्मचिंतन म्हणतो, म्हणजे जागृत जर धम्मचिंतन चाललं नाही तर हे सूत्र पण समजणार नाही. हे सूत्र पण हलवणारं सूत्र आहे. हलवणारं सूत्र आहे. जसं आता आपण परवा एक मुद्दा पाहिला, काय पाहिला, की ह्याच्यामध्ये ह्या शरीरामध्ये 32 गोष्टी आहेत. आता या 32 गोष्टींचा जर विचार केला तर थोडस धक्कादायक पण आहे. काय पाहिलं 32 गोष्टी आपण, आहे का समोर? नोट डाऊन केलेलं आहे का कोणी? शरीरातल्या 32 गोष्टी आपण ज्या पाहिल्या, तर त्या द तीनसा कारो, या शरीरामध्ये काय आहेत तर म्हणे याच्यामध्ये केस आहेत, लोम आहेत, नख आहेत, दात आहेत, त्वचा आहे, मांस, नस, हड्डी, मज्जा. हड्डी मज्जा म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, हाडातलं जे आहे ना, काय अं, बोन मांसाहार. मॅरो. हा, बोन मॅरो. हा बोन मॅरो म्हणजे हाडामधलं जे काय असतं ना, मज्जा मज्जा. ना हाडामधलं हाडाच्या सगळं. पोकळीमध्ये असतं ते. हा पोकळीमध्ये ते, आता बघा, आता जे लोक मांसाहार करतात ते फार त्याच्यातलं ते खातात ते, म्हणजे पूर्वी पाहिलेलं आहे मी. हा. असते मज्जा. हा. तर ते रुक्क म्हणजे काय आपण काल पाहिलं, किडनी. किडनी. किडनी आहे, हृदय आहे, यकृत आहे, क्लोमक तिल्ली, काय पाहिलं आपण, फुफ्फुस आहे, आतडी आहेत, मोठं आतडं, छोटं आतडं आहे, उदर आहे, पाखाना आहे म्हणजे ज्याला आपण विष्ठा म्हणतो, पित्त आहे, कफ आहे, पू आहे, रक्त आहे, घाम आहे, मेद आहे, अश्रू आहेत, चरबी आहे, थुंकी आहे. आता हे कोणता काय हिंदी शब्द आहे, आता हिंदी आहे. लसिका आहेत, लस आपण ज्याला काय म्हणतो त्याला, लस, लाळ ग्रंथी. लाल रस वगैरे, असे असे जे रस आहेत, पित्त रस वगैरे वगैरे. अं, मूत्र आहे. आणि मस्तिष्कामधला मेंदू, त्याला वेगळं त्यांनी हे दिलेलं आहे. असे 32 गोष्टी ह्या बॉडीमध्ये आहेत. जेव्हा आपण कायेचा विचार करतो तेव्हा ह्या गोष्टी पण आपाप पुढे आल्या पाहिजे. आपण कायानुसती म्हणतो, आता परत आपण सतीचा अभ्यास करताना तिथं पण थोडस विचार करावा लागतो, की जेव्हा आपण कायानुसती म्हणतो तेव्हा कायेतल्या ह्या गोष्टींची पण आपल्याला आठवण आली पाहिजे. पूर्ण शरीरच आहे. पूर्ण शरीरात आहे. आणि हे शरीरातले समजा 32 घटक आहेत, ह्याचे पण आपल्याला आठवण आली पाहिजे सती ठेवताना, जागृती ठेवताना, की ह्याचं भान ठेवतोय आपण. म्हणजे नुसतं दिसणारं शरीर नाही, शरीरातले हे घटक. बर, आता हे पुन्हा हे शरीर चालतं बोलतं आहे, हे स्थिर नाही. म्हणजे हे शरीर बसतं, उभं राहतं, चालतं, झोपतं. हे 4 मुख्य अवस्था आहेत त्याच्या: बसणं, उठणं, चालणं, झोपणं.
आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टी चाललेल्या असतात. आता आपण बसल्या बसल्या मी हातवारे करतोय किंवा माझं मुंडकं हलतंय किंवा तुम्ही पण बसल्या बसल्या थोडं असं असं असं, म्हणजे हे शरीर स्थिर नाहीये. शरीर हे मुवमेंट करणार आहे. मग त्या मधल्या हालचाली सुद्धा हा सतीचे विषय येतात, सगळे सगळे विषय. म्हणजे कायानुसतीमध्ये एवढं सगळं काही येतं. मग आपण बोलतोय, लिहितोय, जे काय चाललंय ते, वळतो, इकडे वळतो, तिकडे वळतो, खाली वागतो. तर प्रत्येक सती जर आतमध्ये असेल, आतून भिनलेली असेल, तर मग ह्याचं सेपरेट लक्ष द्यायची गरज नसते. जेव्हा जे होतं तेव्हा त्याची सती असते. असा त्या सतीचा अर्थ आहे. आपला विषय काय चाललाय ते लक्षात घ्या. आपण सती जागृती या शब्दामध्ये काय काय साठवलेलं आहे हे मी सांगतोय तुम्हाला. एका शब्दामध्ये काय काय साठवलेलं, जसं शरीर या शब्दात हे 32 गोष्टी साठवल्यात. उदाहरणार्थ, आता याच्यामध्ये हालचालींचे मुद्दे नाहीत. तर शरीर म्हटल्याबरोबर सगळ्याच गोष्टी, सगळं, म्हणजे शरीर म्हणजे एक गोष्ट नाही. शरीर म्हणजे अनेक गोष्टी. काया, काया म्हणजे अनेक गोष्टी. आणि कायानुसती म्हणजे या अनेक गोष्टींची सती आपल्याला हळूहळू हळूहळू आली पाहिजे. म्हणजे काया ज्या अवस्थेत असेल तिथं ती सती कनेक्टेड पाहिजे. तर असे असे शब्दांच्या खोलामध्ये आपल्याला शिरता आलं पाहिजे, आणि तर ती गोष्ट प्रॅक्टिकल बनते. आणि नसते शब्द धरून ठेवले आपण, शरीर म्हणजे शरीर धरून ठेवलं, किंवा काही जागृती म्हणजे जागृती शब्द धरून ठेवला, सती शब्द धरून ठेवला, तर तशी साधना होत नाही, त्याची प्रॅक्टिस होत नाही. आणि याच्यासाठी आपल्याला चिंतन करण्याची सवय पाहिजे. चिंतन म्हणजे विश्लेषण, त्याला धम्मविचय म्हटलं बरं. सती आपलं सप्तबोध्यांगाचं जे दुसरं अंग आहे धम्मविचय, तर हे सगळे धम्म आहेत. आपण जे बोलतोय हे सगळे धम्म आहेत. हे शरीर धम्म आहेत, काया धम्म आहेत. कायेच्या हालचाली म्हणजे कायेच्या हालचाली म्हणजे कायेचे ते धम्म आहेत. तर धम्म म्हणजे प्रत्येक गोष्ट जी जागृतीला जाणवते. तर ही प्रत्येक गोष्ट जाणवण्यासाठी जागृती पाहिजे आधी, म्हणजे सती पाहिजे. तर सती असेल तरच ते धम्मविचय होतो. आणि म्हणजे वेगवेगळे आपण सगळे फोड करतो, आपण त्या गोष्टींचे वेगवेगळे त्याला अनालिसिस करतो, त्याचं पृथक्करण करतो, वेगवेगळं करतो सगळं. म्हणजेच आपलं माइंड आपण स्टॅटिक किंवा एका जागी ठेवत नाही. स्थितीशील विचार काय कामाचे नसतात. विचार हे नेहमी गतिशील असावे लागतात, डायनेमिक असावं लागतात. आणि डायनेमिक विचार असतील तर तुम्हाला एका शब्दामध्ये 100 अर्थ सापडतील, 100 संदर्भ सापडतील. डायनेमिक विचारसरणी असेल, विचाराची सवय असेल, तर जागृतीमध्ये तुम्हाला सगळं विश्व येईल त्याच्यात. सगळं विश्व, कारण सगळं विश्व म्हणजे कोण आहे? सगळं विश्व म्हणजे आपल्याला जे जाणवतं ते विश्व. आपण जो विचार करतो ते विश्व, आपल्या मनात ज्या इमोशन्स येतात ते विश्व, आपण जिकडे जातो फिरतो ते विश्व. विश्व म्हणजे काय? आपल्याला जे, आपल्या इंद्रियांना जे जाणवतं किंवा आपल्या मनाला जे जे जाणवतं ते ते विश्व आहे. मग सतीमध्ये सगळा, सती जागृतीमध्ये सगळ्या विश्वाचा समावेश होतो. कारण आपण आहोत म्हणून विश्व आहे. विश्वातून आपण आलो, पण आपण आहोत म्हणून आपल्याला विश्व परसिव्ह होतं, काय म्हणतात त्याला, जाणवतं. जागृतीमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी येतात. जे सूत्राचा अभ्यास आपण करतो, त्याच्या आधी ही पूर्वतयारी होणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. आणि ती पूर्वतयारी म्हणजे आपली सती आहे, जागृतीची साधना आहे, प्रॅक्टिस आहे, भानावर येणं आहे. आपण शब्दांचा अभ्यास नाही करत नुसता, आपण शब्दांना व्यावहारिक रूप देतो, असं म्हणतोय, प्रॅक्टिकल रूप देतो.
रूप देता आलं पाहिजे. आणि अशा प्रकारे आपल्याला चिंतन पण आपलं चाललं पाहिजे. तर आपलं जे काम चाललंय ते ह्या दृष्टीने चाललंय. काल आपण काल आणि परवा आपण काय पाहिलं की एवं नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स, इथपासून सुरुवात केली. त्याचा प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण पाहिला. एवं मे सुतं, असं मी ऐकलं. एकं समयं भगवा वाराणसीयं विहरती इसिपतने मिगदाये, तत्र को भगवा पंचवग्ये भिक्खू आमंतेसी. असे मी ऐकले की एकदा भगवान बुद्ध वाराणसीच्या ऋषीपतन मुगदाय वनामध्ये विहार करत असताना बुद्धांनी पंचवर्गीय भिक्षूंना संबोधित केले किंवा आमंत्रित केले. काय सांगितलं? द्वे मे भिक्खवे अंता पब्बजितेन न सेवितब्बा, कतमे द्वे चो अयं योच अयं कामेषु काम सुखल्लिकानुयोगो हीनो गम्मो पोथुजनिको अनर्यो अनर्थ संहितो योचायं अत्त किल मथानुयोगो दुःखो अनर्यो अनर्थ संहितो एते भिक्खवे उभो अन्ते अनुपगम्य मध्यमा पटिपदा तथागतेन अभिसंबुद्धा, चक्षुकर्णी यानकर्णी उपसमाय अभिज्ञाय संबोधाय निब्बाणाय संवत्तती. काय सांगितलं? भिक्खूंनो, या दोन अंतांना प्रव्रजिताने जाऊ नये, म्हणजे आपण जाऊ नये. दोन टोकांना जाऊ नये. कोणती दोन टोकं? एक जो आहे त्याला कामवासनेचं कामसुख म्हटलं, म्हणजे काम सुखल्लिकान योगो, म्हणजे ज्याच्यातून इंद्रियांना सुख मिळतं त्याच्यावरच ध्यान देणं. योग म्हणजे ध्यान आहे. काम सुखल्लिका अनुयोगो, ज्याच्यातून इंद्रियांना सुख मिळतं त्या कामसुखामध्ये अडकून पडू नये फक्त. कारण तो हीन मार्ग आहे. ग्राम्य म्हणजे ग्रामीण गावठी मार्ग आहे तो. पोथुजनको म्हणजे सामान्य लोकांचा मार्ग आहे. अनार्य म्हणजे ज्याच्यामध्ये अनार्य म्हणजे जो श्रेष्ठ नाही, उच्च उच्च दर्जाचा नाही, तो कनिष्ठ दर्जाचा मार्ग आहे, हलक्या दर्जाचा मार्ग आहे. आणि अनर्थ संहितो म्हणजे अनर्थ करणारा मार्ग आहे. असं ते कामसुखल्लिकान योगो, योगाचं एक टोक आहे. आणि दुसरं टोक जे आहे तो अं, अत्त किल मथानुयोगो असं म्हटलेलं आहे. म्हणजे अत्त म्हणजे आपण, सेल्फ. किल मथानुयोग म्हणजे क्लेश, स्वतःला क्लेश देणे, म्हणजे स्वतःला त्रास देण्याकडे ध्यान देणे. स्वतःला म्हणजे त्याला तपस्या म्हणतात. तप करण्यामध्ये काय असतं? फार टोकाचे तप होते जे आता सिद्धार्थ गौतमांनी केलेले होते. जे तप करतात, तप म्हणजे तापणे, म्हणजे संताप, अजून स्वतःला संताप देणे जास्त, अजून तापणे, तापवणे, असं त्याचा एक हे करतं. पण तापवण्यामध्ये काही श्रम करण्यामध्ये ते ते आवश्यकच आहे. परंतु फार टोकाला जाणं, इतकं टोकाला जाणं की त्याच्यामध्ये इतकी पीडा होईल, आत्मक्लेश होईल, तर असा एक जगण्याचा मार्ग आहे म्हणे. तर त्या मार्गाने जाऊ नये. कारण त्या मार्गानं, आत्मक्लेशाच्या मार्गाने क्लेशच होतात. त्याचा शब्दच क्लेश आहे. म्हणजे दुःख नष्ट करण्यासाठी तुम्ही अजून जर दुःख द्याल तर ते दुःख वाढेल का कमी होईल? ते वाढतच जाणार आहे, ते कमी नाही होणार. म्हणून आत्मक्लेशाचा मार्ग जो आहे तो पण कसा आहे? दुःख आहे, दुःखदायक आहे. अनार्य आहे म्हणजे तो अं, अनार्य म्हणजे श्रेष्ठ दर्जाचा नाही, तो कनिष्ठ दर्जाचा आहे, खालच्या दर्जाचा आहे. अनर्थ संहितो म्हणजे अनर्थ करणार आहे, वाईट करणार आहे. म्हणून त्या मार्गाने जाऊ नका, हे आपण अं, अं, काल पाहिलं. आणि पुढे ते म्हणतात तथागतांना काय सापडलेलं आहे? मध मध्यम मार्ग सापडलेला आहे. आणि तो मार्ग कसा आहे? तो मार्ग आहे चक्षुकर्णी. चक्षुकर्णी म्हणजे अंतर्दृष्टी देणारा. चक्षुकर्णी, याणकर्णी, ज्ञान देणारा,
उपशमाय म्हणजे शमन करणारा, चित्त शांत करणारा आहे. अभिज्ञाय म्हणजे प्रज्ञा निर्माण करणारा आहे. संबोधाय म्हणजे बोध देणारा आहे, बोधी देणारा आहे. निब्बाणाय म्हणजे निर्वाण म्हणजे दुःखमुक्तीकडे नेणार आहे. असा हा मध्यम मार्ग तथागतांना सापडलाय, असं बुद्ध त्या पंचवर्गीय भिक्षूंना म्हणतात. आणि त्यातलं त्यातलं मग तो जो मध्य मार्ग आहे तो अष्टांग मार्ग आहे. तो सम्मा दिट्ठी, सम्मा संकप्पो, सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीवो, सम्मा वायामो, सम्मा सती, सम्मा समाधी, हा तो मार्ग आहे. आणि तोही कसा आहे? चक्षु करणी, यान करणी, उपसमाय, अभियाय, संबोधाय, निब्बाणाय, संवर्तती. आता या शब्दांचे परत परत अर्थ मी सांगत नाही. त्याच्यावर आपण इथपर्यंत काल आलो आणि आणखीन एक मुद्दा आपण काल पाहिला किंवा पुढं ते हा जो मध्यम मार्ग आहे हा चार आर्य सत्याचं चौथं आर्य सत्य आहे. ही गोष्ट पुढे सांगतात ते. आता हे असं का त्याचं या सूत्राचं स्वरूप असं का बनवलं हा एक थोडासा प्रश्न आहे. आधी चार आर्य सत्य का नाही सांगितले आणि नंतर मग अष्टांग मार्ग का नाही सांगितला? तर इथं मध्यम मार्ग त्यांना सापडलेला आहे. हे ते मुख्य मुख्य गोष्ट ते हे सांगतात की मला मध्यम मार्ग सापडलेला आहे आणि तो मध्यम मार्ग म्हणजे अष्टांग मार्ग आहे. आता हा मध्यम मार्ग म्हणजे फक्त अष्टांग मार्ग आहे का, असा पण प्रश्न निर्माण होतो. अन्य पण जसं आता सप्तबोध्यांग आहे किंवा सतीपट्ठाण आहे किंवा आणखीन जे तेही मध्यम मार्गामध्ये मोडतात. ते सती जागृतीचा मार्ग हा मध्यम मार्ग आहे. जागृतीचा मार्ग हा मध्यम मार्ग आहे. एक जो आणि तोही मध्य मार्ग कसा आहे की ह्या कामसुखाकडे झुकणारा एक जो आहे मार्ग आणि आत्मक्लेशाचा मार्ग याच्या मधला मार्ग जो आहे तो जागृतीचा भानावर येण्याचा मार्ग आहे. कारण जो भानावर येतो, सतीमध्ये येतो, त्यालाच कळतं हे एक टोक आहे आणि हे दुसरं टोक आहे. जो भानावर आहे त्यालाच कळतं की आपली इंद्रिय ही इंद्रिय सुखाकडे जास्त धाव घेतात, आपलं मन इंद्रिय सुखाकडे जास्त धाव घेतं. हे जो भानावर आहे त्यालाच कळतं. जो भानावर आहे त्यालाच कळतं की मी शरीराला मला स्वतःला मी आवश्यकतेपेक्षा जास्त त्रास देतो, जास्त ताण घेतो मी. आणि त्या ताणामध्ये म्हणजे आत्मक्लेशाच्या ताणामध्ये ताणच वाढतोय. मी खूप स्वतःला एका टोकाला नेतोय खूप त्रास देण्याकडे. तर तसं त्यानं ती प्रश्न सुटत नाही, दुःखमुक्ती मिळत नाही. तर कशानं दुःखमुक्ती मिळते? की हे जे अस्तित्व आहे, हे जे जीवन आहे, हे जे नामरूप आहे, हे जे बॉडी माइंड आहे, याला भानावर आणण्यानं, याला सतीमध्ये आणणार, याला जागृत केल्यानं आपल्याला जीवन समजतं, प्रश्न समजतात आणि त्याचं उत्तर पण सापडतं. म्हणून हे सती जागृतीचा मुद्दा हा मध्यम मार्ग आहे. त्याला पण मग इथे फक्त मध्यम मार्ग म्हणजे अष्टांग मार्ग सांगितलाय, तर तेवढाच त्याचा हे नाही, तेवढा संदर्भ आपण घेता कामा नये. पुन्हा आता आपण अष्टांग मार्गामध्ये सतीचा पण एक अंग आहे ज्याला आपण सेंट्रल पॉइंट मानतो. तर बुद्धाने इतरत्र त्याला सेंट्रल पॉइंट मानलेला, मुख्य गोष्ट मानलेली आहे सती, भान, बोध होणं, जागृत होणं. जसं बुद्धांना सम्मा संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत म्हणतात. म्हणजे जागृती हा सेंट्रल पॉइंट आहे. मग तिथून का नाही सुरुवात झाली? तर याला आपल्याकडे काही उत्तर नाही. ग्रंथामध्ये जसं आलेलं आहे तसं आपण अभ्यास करतो. इथे पुन्हा आपल्याला बाबासाहेबांची आठवण येते की ग्रंथामध्ये जसं सांगितलंय, निकायांमध्ये जसं सांगितलंय त्याच पद्धतीनं आपण जर अभ्यास करायला गेलो तर बुद्धांची शिकवण ही गोंधळात टाकणारी वाटते. सोपी सुटसुटीत वाटत नाही. बाबासाहेबांनी इंट्रोडक्शन मध्ये म्हणजे बुद्ध अँड हिज धम्म, बुद्ध आणि त्यांच्या धम्मच्या अं, प्रस्तावनेमध्ये हा मुद्दा मांडलेला आहे. तर त्याही प्रकाशात आपल्याला हा अभ्यास करावा लागतो. म्हणजे आता आपल्याला धम्माचा अभ्यास करताना आपल्याला बाबासाहेबांच्या बुद्ध आणि त्यांच्या धम्माचा पण अभ्यास पाहिजे. आता त्यांना पण त्याच्यातही पण कसं आहे की त्यांना वेळेच्या अभावी त्यांना खूप घाईघाईत तो ग्रंथ पूर्ण करावा लागला आणि तोही त्यांच्या हयातीत प्रसिद्ध झाला नाही.
तर त्याच्यातही आणखीन बऱ्याच गोष्टी राहिलेल्या आहेत ज्या बाबासाहेबांना सांगायच्या होत्या पण सांगता आल्या नाही. अशा पण काही गोष्टी आहेत. कारण त्यांनी हा शेवटचा त्यांचा ग्रंथ होता त्यांच्या आयुष्यातला. आणि तुम्हाला माहिती असेल त्या ग्रंथाची जी प्रस्तावना आहे, बुद्ध अँड हिज धम्मची, ती प्रस्तावना त्यांनी 5 डिसेंबरच्या रात्री लिहिलेली आहे. आणि 6 डिसेंबरला सकाळी ते बाबासाहेब गेले. म्हणजे इतकं सगळं घाईघाईत काम झालेलं आहे ते. कारण पुढे धर्मांतर करायचंय, त्याच्यामुळे त्यांनी पटकन उरकून ठेवला, तो ग्रंथ लिहून ठेवला. धर्मांतर केल्यानंतर मग त्यांनी प्रस्तावना लिहिली. आणि मग तो ग्रंथ ते गेल्यानंतर वर्षभरानं प्रसिद्ध झालेला आहे. त्यांनी काय पूर्वतयारी करून ठेवली होती. तर असं जे आहे ते सगळं जमेत धरून आपल्याला काय करावं लागतं, बाबासाहेबांच्या ग्रंथाचा व्यवस्थित अभ्यास पण आपल्याला करता आला पाहिजे. आणि कशा परिस्थितीत त्यांनी आपल्याला या मार्गावर आणलं याचंही आपल्याला भान पाहिजे, सती पाहिजे, जागृती पाहिजे. असो. तर प्रत्येक गोष्टीला अनेक अनेक कंगोरे आहेत, अनेक अंग आहेत. तर ते आपण चालता चालता काही मुद्दे घेत घेतच आपण पुढे जाणार आहोत. नंतर आपण असा विचार करत होतो की अष्टांग मार्ग सांगितल्यावर बुद्धांनी आर्य सत्य सांगितले, म्हणजे उलट सांगितलंय. 4 आर्य सत्य. आणि कारण दुःख, दुःख समुदय, दुःख, दुःख समुदय, दुःख निरोध आणि दुःख निरोध गामिनी प्रतिपदा. म्हणजे दुःख, दुःखाचं कारण, दुःखाचं निवारण आणि दुःख निवारणाचा मार्ग. तर हा जो मार्ग आहे तो अष्टांग मार्ग आहे. आणि तो आधी सांगितलेला आहे. हा विषय आपण बोलत होतो. तर नंतर मग ते 4 आर्य सत्य सांगताना ते म्हणतात, इदं खो पण भिक्खवे दुःखं आर्य सत्यं. 4 आर्य सत्यामध्ये काय म्हणतात की पहिलं जे आर्य सत्य आहे ते दुःख आहे. इदं खो पण भिक्खवे दुःखं आर्य सत्यं. तर ते कसं आहे, जातीपि दुःखा, जरापि दुःखा, व्याधीपि दुःखो, मरणंपि दुःखं, अप्रियेहि संपयोगो दुःखो, पियेहि विपयोगो दुःखो, यम्पिच्छं न लभति तम्पि दुःखं, संखित्तेन पंच उपादान खंदा दुःखा. तर हे दुःख आर्य सत्य कसं आहे, काय आहे? जन्म हे दुःख आहे. आता हे प्रत्येक गोष्ट चिंतनाची गोष्ट आहे. जन्म हे दुःख आहे. कसं आहे? जन्म झाल्या झाल्या आपण पाहतो लहान बाळ रडतं. ते कोणी असं सुखासुखी जन्म घेत नाही. रडणं गागणंच असतं, सुरुवातीपासूनच रडायला सुरुवातच होते. तर जन्म दुःख आहे. जरा म्हणजे म्हातारपण दुःख आहे. व्याधी म्हणजे रोग दुःख आहे. मृत्यू दुःख आहे. त्यानंतर ज्या गोष्टी प्रिय आहेत त्यांचा विरह होणं, आणि अप्रिय ज्या आहेत त्यांचा संयोग होणं, त्यांचा समागम होणं, त्यात मिळणं ते दुःख आहे. आणि 7वं जे कारण सांगितलंय की ज्याची इच्छा आपण धरतो ते न मिळणं, हे दुःख आहे. तर ही 7 कारणं, दुःखाची मुख्य कारणं बुद्धांनी सांगितलेली आहेत. तर पुढे ते म्हणतात, संखित्तेनं, इथपर्यंत आपण काल आलो होतो, संखित्तेनं पंच उपादान खंदा दुःखा. संक्षेपानं पंच उपादान स्कंध हे दुःख आहेत. तर पंच उपादान स्कंदावर आपण काल थोडी चर्चा केली. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान, याच्यावर आपण काल चर्चा केली आणि इथपर्यंत आपण आलो होतो. दुसरं आर्य सत्य आता ते सांगतात. आपण एक टप्पा फक्त पुढे जाऊ आज, आणि त्याच्यावर काय चर्चा करता येते ते पाहू. मोठा विषय हा, पण खूप मोठा विषय आहे. दुसरं आर्य सत्य खूप मोठा विषय आहे. दुःख समुदयं आर्य सत्यं. इदं खोपन भिक्खवे
तर भिक्षूंनो, इथे दुःख समुदयं आर्य सत्यं या यायं तन्हा तन्हा पोनोभविका नंदिराग सहगता तत्र तत्राभिनंदिनी सेयतिदं कामतन्हा भवतन्हा विभवतन्हा. तर त्याचा थोडक्यात अर्थ असा आहे का भिक्षूंनो, दुःख समुदय हे दुसरं आर्य सत्य आहे. हा समुदय शब्द इंटरेस्टिंग आहे फार. समुदय म्हणजे दुःख समुदय. उदय म्हणजे उदय पावणे, निर्माण होणे. त्याच्यातून दुःख निर्माण होतं, त्याला समुदय म्हटलं. सम म्हणजे विथ, सह. तृष्णेसह दुःखाचा उदय होतो, तृष्णेबरोबर दुःखाचा उदय होतो. म्हणून दुःख समुदय असं त्याला म्हटलेलं आहे. त्याला दुःखाचं कारण असं म्हटलं जातं सामान्यपणे. दुःख समुदय म्हणजे ज्याच्या स दुःखाचा उदय होतो, म्हणजे ती तृष्णा आहे. तृष्णेला दुःखाचं कारण म्हटलेलं आहे. तृष्णेबरोबरच दुःखाचा उदय होतो. तर ही तृष्णा कशी आहे, त्याच फार इंटरेस्टिंग स्पष्टीकरण आहे. पोनोभविका, ही तृष्णा जी आहे ती पुन्हा पुन्हा जन्म घेणारी आहे. तिचं कधी समाधान होत नाही. पुन्हा पुन्हा जन्म घेणारी आहे, पुन्हा पुन्हा जन्म धारण करायला लावणारी आहे. त्यानंतर ती तृष्णा ही नेहमी आनंद शोधत असते. नंदीराग म्हणजे अडकून पडत असते, आनंद शोधते, त्याच्यात आनंद घेते. तृष्णेत आनंद. तृष्णा ही इंद्रिय तृष्णेमध्ये आनंद घेते, विषयांमध्ये आनंद घेते. डोळ्यांना काय पाहिजे ते द्या, कानाला काय पाहिजे ते ऐकू द्या, गंध, चव, स्पर्श, विचार, त्याच्यामध्ये ती आनंद. म्हणजे तृष्णा ही पळवत राहते आणि ती नेहमी लोभी असते. अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे. तृष्णेची ही दोन रूपे आहेत, ही लोभ आणि द्वेष. तर एक जी आहे ती 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 ते तृष्णा आनंद घेते आणि नुसती आनंद घेत नाही, तर ते फार चांगलं, फार चांगलं, फार, म्हणजे त्याचं अभिनंदन करते असं म्हटलं. नेहमी तृष्णा ही आनंदाचं अभिनंदन करते. म्हणजे कारण ते दुःख लपवायला पाहते आणि आनंदामध्ये मशगूल राहते आणि त्याचं आनंदाचं अभिनंदन करते. आणि ही तृष्णा तीन प्रकारची आहे असं म्हटलेलं आहे. हा एक मोठा अभ्यासाचा विषय आहे, कामतृष्णा. तर नंदीराग. कामतृष्णा, हा. नंदीराग काय ते? नंदीराग, हा, नंदीराग नंदी. नंदी म्हणजे अभिनंदन करणारे. नंदी म्हणजे आनंद घेणारे, त्याच्यामध्ये आनंद घेणारे, अभिनंदन करणारे. अभिनंदनामध्ये आनंद असतो ना, अभिनंदन. वा वा वा, छान 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 छान, फार छान. मला हे पाहिजे, मिळालं, बरं झालं बरं. छान, मस्त, बेस्ट. आपण किती त्याच्यात काय कसं कसं व्यक्त करतो, जेव्हा आपल्याला जे पाहिजे ते मिळतं तेव्हा कसं आपण, नाही का, वा वा, नाचतो, आनंद घेतो. तर ते त्याला नंदीराग म्हटलेला आहे. पण हे लक्षात येत नाही, जे मिळालंय ते मिळालंय, ते तात्पुरतं आहे, ते थांबलेलं त्याची काही गॅरंटी नाही. तर म्हणजे ही भानावर नसलेली अवस्था आहे, सती नसलेली अवस्था आहे, हे पण लक्षात घेऊया आपण. तो मुद्दा तर आपण नेहमी काय म्हणतात, मेंटेन ठेवायचा, स्टेबल. जागृतीचा मुद्दा स्टेबलच ठेवायचा. तर हे हे कशामुळे होतं, हे त्या तृष्णेलाही दिसत नाही की हे टिकणार नाही. आणि ती त्याच्यामध्ये नंदीराग म्हणजे अभिनंदन करते, त्याच्यात अडकून पडते. तर ही तृष्णा तीन प्रकारची आहे. एक तर कामतृष्णा, कामतन्हा, भवतन्हा, विभवतन्हा. तन्हा म्हणजे तृष्णा. तर कामतृष्णा, आता याचं स्पष्टीकरण याच्यामध्ये आलेलं नाही सूत्रामध्ये बरं का. हे फक्त शब्द दिलेले आहेत, हे स्पष्टीकरण शोधायचं काम आहे पुढे. तर कामतृष्णा म्हणजे इंद्रिय तृष्णा. आता काम म्हणजे आपण सेक्शुअल अर्थानं काम म्हणतो, परंतु काम म्हणजे फक्त सेक्शुअल अर्थानं नाही, ते तिथं आहेच आहे. सेक्शुअल सेक्शुअल हा
अंतिम मुद्दा आहे त्याचा, म्हणजे त्याच्यात सगळंच येत आहे. पण कामतृष्णा म्हणजे इंद्रिय तृष्णा. आता सेक्शुअल याच्यामध्ये पण इंद्रियच येतात, है ना. त्याच्यामध्ये पण इंद्रियच येतात. आता पुष्कळ अशी गाणी पण खूप आहेत त्याच्यामध्ये, तुम्हाला माहित असेल. जे लोक सिनेमा पाहतात ते सगळं हे अभिनंदन करणारी गाणी आहेत, है ना. बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है. मग तो तिच्या डोळ्याचं वर्णन करतो, ह्याचं वर्णन करतो, त्याचं वर्णन करतो, अभिनंदन करतो. पंचेंद्रियाची तृष्णा. हा, पंचेंद्रिय. पंचेंद्रियांचं तो अभिनंदन कर, है ना. बहारों की रानी, फूलों की मलका, तेरा मुस्कुराना, अजब हो गया, गजब हो गया. म्हणजे कसं आहे, सगळं त्याच्यात त्याच्यात आनंद घेतो. आणि चित्रपट तर ह्या आनंदानेच भरलेले असतात सगळे. आणि हा माणसाचा वीक पॉइंट असतो, म्हणून माणसं ते पाहायला गर्दी करतात. तेच चित्रपट जास्त चालतात जे माणसांच्या सवयीला, किंवा माणसांचे जे वीक पॉइंट आहेत त्याला खाद्य पुरवणारे जे सिनेमे असतात ते जास्त चालतात. आणि तुम्ही क्लासिकल सिनेमा काढा, काही अर्थ सांगणारा सिनेमा काढा, तर चालणार नाही. तर ही माणसाची जी तृष्णा असते, तृष्णेला खाद्य पुरवणारे हे ह्या गोष्टी असतात. आजच्या आपल्या मोबाईल मध्ये पण पहा, इथं माणसाला खेचून घेता येतं, माणसाच्या तृष्णेला खेचून घेता येतं. अशा गोष्टी तुमच्या मोबाईलमध्ये सतत भरल्या जातात. आणि लहान पोरं सुद्धा त्याच्यात अडकून पडतात, मोठाली माणसं तर अडकतातच. कामतृष्णा म्हणजे इंद्रिय तृष्णा. आता मोबाईल हा इंद्रिय तृष्णेचा एक आहे. म्हणजे हे दृक श्राव्य म्हणतात ना त्याला. काय म्हणतात त्याला? दृक श्राव्य माध्यम. दृक म्हणजे दिसणे, श्राव्य म्हणजे ऐकणे. म्हणजे कान आणि डोळे यांना खाद्य पुरवणारे ही माध्यम असतात. आणि अर्थात याच्याशी मन जोडलेलं आहे, म्हणून मना मनाच्या मनाच्या तृष्णेला खाद्य पुरवणारे हे माध्यम असतात. ते ही कामतृष्णा म्हणजे इंद्रिय तृष्णा. दुसरी तृष्णा आहे, ही जरा अवघड आहे, भवतृष्णा. भव म्हणजे बनणे, होणे, टू बी. टू बी, बनणे, होणे. म्हणजे मला असं बनायचंय, मी असा बनलो पाहिजे, मी असं झालो पाहिजे, मला हे असं असं पाहिजे. ते हे पाहिजे पाहिजे पाहिजेच जो काय हे असतो ना, ऍटिट्यूड, माणसाचा मनाचा जो कल असतो, इंटरेस्ट, त्याचे जे इंटरेस्ट असतात, मला हे पाहिजे, हे असं पाहिजे, ते तसं पाहिजे, इतकं पाहिजे, तितकं पाहिजे, कायमचं पाहिजे, पाहिजे पाहिजे पाहिजे. तर ही पाहिजेची जी तृष्णा आहे त्याला भवतृष्णा म्हटलेलं आहे. आता आपल्याला काय काय पाहिजे असतं, याच्यावर आपण चिंतन करू शकतो. मला काय काय पाहिजे असतं. आणि बरचसं जे पाहिजे असणं जे आहे ना, हे पण भानावर नसतानाच जास्त चालतं. जेव्हा आपण सतीमध्ये येतो, तेव्हा आपले ही जी खळबळ चाललेली असते पाहिजेसाठी, वॉन्ट्स, त्याला वॉन्ट्स म्हटलेलं आहे. म्हणजे इच्छा, आकांक्षा, अभिलाषा, आपल्या ज्या वॉन्ट्स आहेत, आपल्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत, ह्या गाफील अवस्थेत जास्त सक्रिय असतात. आणि जेवढा आपण सतीमध्ये येतो, जागृत येतो, तर त्याच्यावर आपोआपच ते समज येते की नाही, एवढी पळापळ नाही पाहिजे, एवढं नाही पाहिजे. ते आपापच लक्षात येतं. तर भवतृष्णा म्हणजे बनण्याची तृष्णा. असं असं मी पाहिजे, असं असं बनलो पाहिजे, असं झालं पाहिजे. तर जो जागृतीचा अभ्यास करतो त्याच्या हे लक्षात येतं की हे जरी जरी ही इच्छा असली, जरी ह्या इच्छा धरल्या, आणखीन भवतृष्णा जरी किती वाढत गेली, तरी त्याला शेवटी लिमिट आहे. त्याच्या तृप्तीमध्ये लिमिट आहे. जसं आपण इच्छा धरतो तसं होतच असं नाही. पण ह्याचं भान नसेल तर ही भवतृष्णा यातना देते, दुःख देते. कामतृष्णा नंतर यातना देते, दुःख देते.
तिसऱ्या प्रकारची जी तृष्णा सांगितलेली आहे विभव तृष्णा. आता भवाच्या विरुद्ध विभव आहे. आता भव म्हणजे तेच आहे की जे ज्याच्यातून आनंद मिळतो, आणि विभव म्हणजे ते आहे की ज्याच्यामुळे दुःख होतं ते नको 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 नको, म्हणजे अजिबात नको, खतम करा, नष्ट करा, उद्ध्वस्त करा इथपर्यंत. म्हणजे जसं आता युद्ध युद्ध हे त्याचं अंतिम टोक आहे. युद्ध म्हणजे काय, हे आम्हाला असं असं पाहिजे आणि ते तसं नको. तर हे भवतृष्णा आणि विभव तृष्णा ह्याच्यामध्ये युद्ध चाललेलं असतं. हे पाहिजे आणि ते नको. हे आपल्या व्यक्तिगत पातळीवर पण चाललेलं असतं, आणि सगळ्या जगामध्ये तेच चाललेलं, सगळे प्राणी त्याच्यासाठी चाललेलं, त्यांच्यासाठी त्यांची धडपड चाललेली असते. पाहिजे नको. आता आजूबाजूला निरीक्षण केल्यावर आपल्या लक्षात येतं का अनेक प्राणी सुद्धा हे पाहिजे म्हणून जो मध्ये येतो त्याला त्याला मारून टाकतात, किंवा त्याच्यावर अटॅक करतात, आक्रमण करतात. ते भवतृष्णा विभव तृष्णेचं हे मोठं उदाहरण आहे. आणि युद्ध हे त्याचं, आपण समजा आता राष्ट्रीय पातळीवर आपण जर विचार केला तर ते गरजेचं आहे असं त्याचं आपण समर्थन पण करतो. पण त्याच्यामध्ये आपली सीमा, आपल्या सीमेवर कुणी अतिक्रमण करू नये याच्यासाठी पण ते प्रयत्न असतात ते. म्हणजे त्याच्यामध्ये त्याला एक पॉझिटिव्ह रूप पण आहे, निगेटिव्ह रूप पण आहे. त्याच्यावर बरंच पॉलिटिक्स पण चालतं हे आपण पाहतो. जागतिक पॉलिटिक्स पण चालतं त्याच्यावर. ते सगळे तृष्णेची पण रूप आहेत. ह्याच्यातून किती विध्वंस होतो, काय होतं, अख्खे देश बेचिराख केले जाऊ शकतात, राष्ट्र बेचिराख केलं जाऊ शकतं, हे आपण पाहतो. आणि आपण सामान्य पातळीवरची उदाहरणं जर आपण घेतली तरी आपल्याला भवतृष्णा विभव तृष्णेची ही उदाहरणं आपल्याला सहज दिसू शकतात. म्हणजे आपण आपलं साधं उदाहरण जरी घेतलं तर आपल्या आता समजा आपल्या गल्लीमधलं कुत्रं जर, आपल्या गल्लीमध्ये गल्लीमधले जे कुत्रं आहे त्याला बाहेरचं कुत्रं आलं तर ते लगेच त्याच्यावर भुंकत जोर जोरात. तर त्याला हे पाहिजे आणि ते नको असतंय. हे सुद्धा तृष्णेचं रूप आहे. बऱ्याच गोष्टी आहेत तशा. आज आपण या ठिकाणी, मला वाटतं हा दुसरा मुद्दा बऱ्यापैकी आपण विचारात घेतलेला आहे. आणखीन काही मुद्दे असतील तर ते तुम्ही पण त्याच्यामध्ये तुमचे अनुभव सांगू शकता, आणि सांगितलेच पाहिजेत. स्वतः पण चिंतन करून काही उदाहरणं आपण सांगितली पाहिजेत. मी इथं माझ्या बाजूनी थांबतो. तुम्हाला काय बोलायचं असेल तर तुम्ही माईक ओपन करू शकता. उद्या आपण दुःख निरोध आर्य सत्य पाहणार आहोत. तर तुमचं म्हणणं बरोबर आहे. योग म्हणजे जोडणे. सुनील साळवे जे म्हणतात योग म्हणजे जोडणे, योग म्हणजे जोडणे, हे बरोबर आहे. जोडण्यामध्ये इच्छा पण असतात. म्हणजे आता आसनं जी आपण करतो, योगासन, योगासनामध्ये इच्छाशक्तीच्या बळावर आपण ते करतो ना. जे काय पद्मासन, अर्ध पद्मासन, पूर्ण पद्मासन, मनात आलं का नाही पूर्ण पद्मासन घालायचं तर ते आपण तसं करतो, तसा आकार देतो शरीराला. अर्ध पद्मासन किंवा धनुरासन किंवा बरेच आसन आहेत, उत्तान पादासन, शीर्षासन वगैरे वगैरे वगैरे. तर तिथं आपण इच्छेच्या बळावर ते करतो, म्हणून ते योग आहे. जोडणं आहे, स्वतःशी जोडणं आहे. मन, इच्छाशक्ती आणि शरीर शरीर यांचं जोडणं आहे, आणि त्याप्रमाणे ते योग चालतो. आणि तो व्यायाम आहे, तो ताण देणं आहे. आणि ध्यान, काही अर्थ त्याला ध्यान असा पण अर्थ, योग म्हणजे ध्यान, ध्यान पण आहे. आता आपण जर योगासन करणाऱ्यांना आपण जर म्हटलं ना की आम्ही ध्यान करतो, तर ते म्हणतात आम्ही पण ध्यान करतो. योगासन करतो म्हणजे आम्ही पण ध्यान करतो. म्हणजे त्यांना तसं सांगितलेलं आहे की योगा म्हणजे ध्यान आहे. तर ध्यान ते बरोबर आहे, तो अर्थ बरोबर आहे. योगाचार, योगाचार हा एक तर मोठा महायानातला मोठा संप्रदाय पण आहे. बौद्ध याच्यामध्ये, बौद्ध धर्मामध्ये योगाचार
हा महायानातला एक संप्रदाय आहे आणि तो ध्यानावर आधारलेला आहे. तो ध्यानावर आधारलेला आहे आणि त्यात त्यांनी फार सिस्टमॅटिकपणे ते ध्यान साधना करून काही गोष्टी सांगितलेल्या आहेत तर हा योगाचारात. हा. हे हा तृष्णेचा जो मुद्दा आहे, एक तृष्णा म्हणजे अस्तित्व टिकवण्यासाठी. हो, ते तर आहेच आहे. अस्तित्व टिकवण्यासाठी म्हणजे मनातल्या ज्या काही मनाचं कॉन्शियसनेसचं चित्ताचं जे स्वरूप आहे ते डिझायर्सच आहे. अस्तित्व कोणाचं टिकवायचं, त्या इच्छांचं टिकवायचं ना. त्यांना जे वाटतं ते झालं पाहिजे. तृष्णेचं अस्तित्व टिकून, तृष्णा स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी, कारण तृष्णेचं घर कुठं आहे? त्या कायेमध्ये. त्या कायेमध्ये तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट आता लक्षात आली म्हणून लगेच सांगतो, की जेव्हा बुद्धांना बुद्धत्व प्राप्ती झाली तेव्हा त्यांनी एक गाथा उच्चारली असं म्हणतात. काय गाथा होती ती? अनेक जाती संसारं संधा विसंग अनिबिसंग गहकारक गवे संतो दुःखा जाती पुनः पुनंग गहकारक दिठ्ठोसी पुनः गेहंग न काहसी सब्बा ते फासुका भग्गा गहकूटंग विसंखितं विसंखार गतं चित्तं तन्हानं खय मज्जगा. तर त्यांनी ते असं म्हटलेलं आहे, त्याचा अर्थ असा आहे की अनेक जन्मांपर्यंत संसारात, म्हणजे ह्या संसारात म्हणजे भवचक्रामध्ये अनेक जन्मापर्यंत या संसारात न थांबता धावत होतो. हे कायारूपी घर करणाऱ्या तृष्णे, म्हणजे मार, तृष्णे तुझा शोध घेत घेत असताना पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागला आणि तो जन्म दुःखदायक झाला. हे घर बनवणाऱ्या तृष्णे, मी तुला आता पाहिलं आहे. आता तू पुन्हा घर बनवू शकत नाही. तुझे सर्व खांब सगळे आडू, म्हणजे आढे, आढ ते आढे, सगळे वासे, खांब तुझे आढ, हा, वासे, वासे. वासे, तुझे सगळे खांब, आढे, वासे, वासे वेगळे, आढ वेगळं. आढा म्हणजे जे मुख्य जे असतं ना वरचं, त्याला आढा म्हणतात. आणि वासे म्हणजे त्याच्या इकडे तिकडे जे पसरलेलं असतं छप्पराचं. आणि खांब म्हणजे जे उभे असतात, ते उभे केलेले असतात ज्याच्यावर. तर तुझे सगळे खांब, आढे, आडू, आढे आणि वासे मी भग्न करून टाकलेले आहेत, छिन्न विच्छिन्न केलेले आहेत. घराचे शिखर पण विनष्ट झालेले आहे, म्हणजे पडले आता. आणि चित्त संस्कारापासून मुक्त झाले. मला मला अर्हत पद प्राप्त झाले, म्हणजे तृष्णेचा क्षय झाला. मी विमुक्त झालो, चित्ताची विमुक्ती झाली, संबोधीचा साक्षात्कार झाला, मी बुद्ध झालो. असं त्यांनी ते कदाचित त्या उपकाला सांगितलं असेल, हे सांगितलं असेल, तर ते त्यांनी नाही ऐकलं. ते पहिला जो भेटला तो. तर हे फार इंटरेस्टिंग आहे. अनेक जाती संसार अनेक जन्मापर्यंत न थांबता धावत होतो. तर तृष्णेचं घर कुठं आहे, याचा हा एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे. फार इंटरेस्टिंग गाथा आहे धम्मपदातली. तर तृष्णेचं घर हे शरीर आहे. आणि म्हणून तुम्ही जे म्हटले ना की अस्तित्व टिकवण्यासाठी, म्हणजे शरीर टिकवण्यासाठी. शरीर का टिकवायचं? तर तृष्णेचं घर तिला ते टिकून ठेवायचे आणि मग ती आपल्याला पळवते आणि आपण त्याप्रमाणे करतो. बसायचं बघा मध्ये. हा. आणखीन एक भंतेजी आहेत. तर ते भंतेजी तिथं थोडस म्हणजे वंदना वगैरे ते लेट उठतात. मग ते त्यांनी चालू केलं तर मला मी बाहेर येत असतो. ते काल पण बाहेर आलो होतो, आजही बाहेर आलो. हा. कारण डिस्टर्ब नकोय. हा. आ, वास्तविक पाहता ही सुद्धा तृष्णाच आहे का मला डिस्टर्ब नको. तरी सुद्धा म्हणजे मला असं वाटतंय की मी ऐकणं खूप गरजेचं आहे, कारण पुढच्यासाठी मी जे घेण्यासाठी आलेलो आहे ना, याचा एक भाग झाला सर. हो, चांगला आहे तुमच्या तुमच्या ग्रहणशीलतेला. आणि तुम्ही
ऐकून घेण्याच्या इच्छेने येतात, झालं आणि शिकण्याच्या ते इच्छेने येतात. ऐकण्याच्या शिकायला झाली. हा, खूप त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो मी. हा शिकण्याची इच्छा आणि खूप छान सर. बाकीचे सुद्धा जसं आता ते मला पूर्ण नावं माहिती नाही सर्वांचे, परंतु जे जे म्हणजे काही अर्थ वगैरे सांगतात, ही सुद्धा ऐकण्यासारखी असतात. म्हणजे त्यांच्या ते ज्ञानाचे खरंच म्हणजे अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत. दोघं तिघ जण पण अभ्यासू आहेत सर्व, है की नाही. आणि आजचा याच्यासारखा तुम्ही आता जर बोलले की नेहमी समारोपाचं बोलता, समारोपाचं तर बोलणार नाही, कारण हा असाच होत राहो हीच सुद्धा आता जरा धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. तुम्ही रेग्युलर आलात तर आम्हाला आनंदच होणार आहे, सगळ्यांनाच. राहील. बाकी काही नाही व्यवस्थित, परंतु विश्लेषण परिपूर्ण असतं आपलं. हो. चालेल चालेल. पण पण ते जे खूप ग्रहणशील आहेत, फार हो हो अभ्यासू आहेत ते. हा. हो